subscribe. चलो काय भाऊ ते चांगले कपडे घेऊन या. चलो काय आता आपण मुंबईची जर्नी स्टार्ट झाली. कोकण टू मुंबई ट्रिप. तुम्ही आणि आपण निघालो आम्ही दोघंच आहोत. हो आपली कर्नाटक कोकणाची कप नाही. तो आता डायरेक्ट आपण होतो मुंबईमध्ये भेटू आणि मधले शॉर्ट बघूया. तुमचे काय आहे आज मॉर्निंग येऊन आणि मुंबईची बघूया. आज गेलो तर मुंबईवर महाराष्ट्र बघू. तो आता सहा जवळ आपण माझ्या मते पुढे मंदिर आहे. आणि जाईल म्हणजे तुम्हाला त्याला मंदिराची गेलो इथं जायचं म्हणलं तर तुम्ही डायरेक्ट नांटे रोडला जाता. तर आपण आता म्हणून जातोय आपला नांदेड रोडला. आपण प्रवास केलाय 10 वाजता आपण आपण जातो ओळगाव मध्ये 2 किलोमीटर होतं. हनुमानवाडी पुन्हा तो आपण दाखवण्याला सुरुवात केली आहे. पुन्हा इथे ओळगाव आलेली. बरोबर आपण ठरवलेलं आहे. होती आहे त्रास होतो त्याला स्वच्छ टाकू आपण आपण करायचं स्वच्छ टाकायचं आनंद होईल का. त्यानंतर उळगावाला पुन्हा आपल्या सडनावर जावं हा बघायचं. आता पुढे सोयीचा आहे.
उपले आहे ना? आता कुठलं गाव आहे? कोलगाव नंतर कुंभारली. ओके. कोलगाव. सुरुवात झाली आहे. आपण आता उंबारले गावातून लेट मारले दाखल झाले होता. हो, ते नाही ना, ते गाडी नाही येत. कुठल्या गाडी नाही येतात ते. हा. वहाँ पे काफी का रोड था और जब पेट्रोल का काम पहला तरफ था ना गाँव चालेल ना.
पावर हा दापोली तो गाईज आपण जे होता जळगाव मध्ये जळगाव पूर्ण सिटी झालाय. काय काय तो गाय जस्ट आम्ही आता आलोय दापोलीमध्ये पोहोचलोय. दापोली बाजारपेठ आहे आणि आपलं डेपो जवळ पण जातोय आपण आता. तो आम्ही आता खेड मार्गे न जाता आम्ही आता मंडणगड मार्गे जाणार आहोत. पण मंडणगड मध्ये पण आतून एक रस्ता जातो, तो पण चांगला आहे बोलतात. तो आपण त्या रस्त्याने जाणार आहे. शिर्डीच्या आतमधून रस्ता आहे का, तो त्या रस्त्याने जाणार आहे. बघूया तो रस्ता कसा भेटतो ते आपल्याला. तो हा राईट साईडला माझा आहे डेपो आहे आणि लेफ्ट साईडला आपण जातो मुंबईला. आपण थोडं बोलायचं कुठला अजून उघडला नाही. तो गाई जस्ट आता नाश्ता केला आणि जस्ट निघालो होता. तर पुढे मंडणगड मध्ये जाताना पेट्रोल पण ते हवा टाकतो जरा, गाडीत जरा हवा भरतो आणि लगेच डायरेक्ट मंडणगड महाड तिथं आपण जाणू. जर निजामपूर मार्गे गेलो तर गेलो, नाही तर नाही जाणार. आपला आहे तर हायवे जाणार. तो गाईज आपण आता बघूया रस्त्याची कंडिशन काय आहे पुढेची. आपल्याला जायचं आता खेळडी मार्ग. ते पुढच्या रस्त्यात तिथे जवळ आहे. राईट मारला ना रस्ता खराब आहे. आपण लेफ्ट स्ट्रेट मारून जायचंय खेळडी मार्गे. हा पूर्ण खराब रस्ता आहे, आपण हा रस्त्याने जायचं आता. गाईज आपण आता खेळडी मार्गे मंडणगड इथून
तुझ्या गाडी आज त्याला रस्ता मागे ते काय जास्त काय हा बरा पडतो रस्ता बरोबर. हो बरोबर. तो आम्ही आता मंडणगडच्या आतल्या रस्त्याला शिर्डीच्या रस्ता अजून पण आम्हाला चांगला भेटला. आता 28 ते 27 किलोमीटर आपल्याला जायचं. हा आतला रस्ता थोडा खराब आहे रे. हो तू काय आज मला खेडे माझी का त्याच्या घरामध्ये एवढा पण नाही. बाहेर तर भरपूर खराब आहे. पांढरा मुंबईमध्ये पडतो का. मला रायगड लागला. कधी पडताय आपण आता नवानगरला पोहोचलोय. आपण आपला 23 किलोमीटर मंडणगड आहे. हो रस्ता बघ. तुम्ही आता व्ह्यू बघितला असेल रस्त्याचा. मला वाटतं की रस्ता मध्ये बघितलं तर डायट जास्त कधी पण आता तुला नाही बघ. गाडी वाचले. अरे 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 रस्ता बघ ना काय मस्त आहे. आता इथे पाऊस पडलाय बघ कसा वेगळा होईल की हिरवळ पूर्ण. आणि त्या पण जंगलातून एवढा चांगला रस्ता भेटला आपल्याला. शिरसोली मुजी शिरसोली जंक्शन. काय म्हणतात मस्त आहे ग. या रस्त्यात अजून काम पेंडिंग आहे. हट. मुंगीच का मुंगी शिरसोली गावातून आपण निघतोय जंक्शन मधून. रस्ता बघ किती हार्ड आहे बाबा. लय बेकार रस्ता आहे. तर आपण डोंगर उतरतोय. पुन्हा जागच्या जागी टणत रे पण गावात आहे ना. हो यू मारला यू. हा हो 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 हो. ऑफ रोडिंग रोड आहे हा.
आम्ही आता जस्ट डोंगर उतरलोय मोठी डाग. असा थोडा प्लेन रस्ता लागलाय तो वाकडा तिकडा म्हणजे नागमोडी वळणाचा रस्ता. आम्ही आता मुंगीत वाडी आता रोड रोड नंबर NH95 त्या रोडला आपण मंडळगड खेड चांगलं की एवढं चांगलं तुम्ही घेऊ शकता. थोडे मध्ये मध्ये काय कुठे घरावून नाही ते तर रोड हायवे रोड आहे ना आपला म्हणजे त्या रोडची एक तो हा आपल्याला 5 किलोमीटर लागते. 8-7 किलोमीटर असते 4 किलोमीटर आहे मंडणगड. म्हणजे आपण बघा आतला रोड मार्ग आपला 1 तास बरोबर लागलाय. बाहेर म्हणलं असं आपल्याला 2 तास लागले मंडणगडला यायला पण हा रोड ओके मिळाला आपल्याला. ह्या मंडणगडला थांबूया.
हम्म? हो. दोन किलोमीटर. मग इथं जोरदार पाऊस चालू आहे. हो इथं ऊस शिकणार उसाचा रस शिकणार आहे. आले आले आपण चांगला थांबवतो. थांबता मंडणगडला आलो. पण मध्ये कॉर्नरला थांबत होते. काय अजून पुढं तो काय आपण आता जस्ट 1 तास 5-10 मिनिटं झाले मंडणगडला पोहोचलो दापोली वरून. तो आता इथून पुढे आपल्याला 46 किलोमीटर मानगाव. तो मानगाव पण आपण आरामात जेवण करू शकतो. आता रस्ता आपल्याला पूर्ण माहिती असेल विदाउट मॅप जाऊ आपण. तो आपण 5-10 मिनिटं रेस्ट केला कसं होता आपल्या मानगावला 851 किलोमीटर आरामात कम्प्लीट होतं. व्ह्यू बघा गावचा आमचा ते कोस्टर रोड. हो महापूरला मंडणगडला पोहोचतो पण आणि मग त्याचं लाईन आता मध्ये लाईन का तिथे टायमाला लाईन इथं हा तिथे तू आज मध्ये हा असा मोठी दगडी टाकलेली. त्याला गाई बघितली शट्टूला. बघा आता तुम्ही रस्ता बघितला असं किती खराब आहे तो. हा एवढा अर्धा अर्धा एकदम थोडासा आज एकदम थोडासा एकदम त्यांचा पाय खराब आहे. बाकी पाय काय
मध्ये मध्ये 2-2 सेकंड कसा ट्रॅक करायचा बाकी ओके. रस्त्याला बा आता मध्ये मध्ये पॅच आहे ना खराब होत. अरे पाऊस घंटा पडेल ना पडणार. हा ही जागा वाढवली ना यांनी परत. हा पण एक खराब आहे. हो 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 हो. नाही ह्या रस्त्याने ना आलो. आंबेत माहिती ऐकून आंबेत त्या रस्त्याला चाललो आपण आता. मध्ये मध्ये पॅच खराब आहेत बाकी ठीक आहे रोड. तो आपण आता आंबेतला पोहोचू. आंबेत आंबेत पुढे आला तो काही जस्ट आम्ही आता आंबेतला पोहोचलोय. हा रस्त्याचं कधी काम होतच नाही. कधी पण आता तरी असंच असतो रस्ता. हा आता आपण आपल्या देशावर काय तिथून रेती काढतात पाण्याचा. हिरवळ बघ किती वाटणार. आता आम्ही रायगड जिल्ह्यात प्रवेश करतोय. रत्नागिरी मग आम्ही आता बाहेर निघतोय. चलो रायगड मध्ये आपण आता पोहोचलो. रायगड जिल्ह्याने आता रत्नागिरी रायगड जिल्हा माथला रायगड. हा काय घेऊ पाण्याला हा बोला गोरेगाव. गोरेगाव रोड आपण आता स्ट्रेट जाणार. हा बदल म्हटला. हो आम्ही आपली आम्ही आता गेलो तर कोणी पाळी मार्गे काढेल म्हणजे आपण लवकर पोहोचतो. 125 किलोमीटर आणि 100 टी-शर्ट म्हणजे
15 किलोमीटरचा फरक पडतो मग लवकर येते गाडी होती नाही करू गेलो तर खूप कमी असायचं युगाच टाकलं दगडे ना छोटी स्पीडवरती फरक पडतो मग हेल्मेट घाला दगड कोसळतं दर्डी म्हणजे काय दगडच झाले ना मग ते दगडच झाले ना दगडी चालेल काही 2 तासात मुंबई त्या रस्त्याने पहिल्यांदा आला असशील ना हा मग गाडी इथं नव्हतं काय ते दुसरं मला माहिती आपण गेल्या टायमाला ह्या टायमाला पोचलेलो गावी 9:30 वाजेला कोण होतं अभि इथं माहिती फोन आवड प्लीज ना ते बॅग मी घालतो थोडा वेळ नंतर दे मला मग तुम्ही कुठे बोललात नाशिक पोचला होता तुम्हाला बरं आहे ना मला वाटतं विचारला असेल माझं तो विचारला असेल असेल ना निघणार हा पडणार नाही चला म्हणतो बघ बस ना पडणार भांडी म्हणून जायचं आहे ना 1 तास पुढे गेले ते त्या रोजी मानगावला पोचलो सगळं नसतं पोचलो हो
हो गार्डन मध्ये काय केला ना पिको अरे नाही पडणार रे मी हाय ना जवळच येतो मला चल, लाव सोड मी लावतो रे हा जरा झाला नाही पडणार आता हे बघ वडगाव रोड कुठले घाट आपण नाही का घाट लागलेले ते कापून त्या रस्त्याने आलोच नाही. तर असं ना आलो आपण आलो माणगावला हा बघ 12 किलोमीटर आहे तो कसडी घाट नाही आता आपल्याला का रे खेडमार्ग कुठं आलो आपण चल. टोपी ही घाल हेल्मेट घाल गरम होईल ना तुला जाऊया गावी चालतो वडवली
कारनेवाडी आज जाते हो. भरपूर आहे. क्रॉस केला आणि पुढच्या साईडने आलो. आपल्याला अजून मागं 8 किलोमीटर आहे. आपल्या गावामध्ये हरिहरेश्वर मानगाव 4 किलोमीटर. अब हा तो रोड येतो तो भजीवाळ्याचा समोरचा. खोपोली मार्गे जाऊया की स्ट्रेट जाऊया? तो रस्ता मला माहिती होता म्हणून धावतो आलो. थांबूया की कुठे समुद्राकडे त्याकडे जाऊया. पुढे बघूया काय त्याच्याकडं गाडी थांबवलं जागा नाही ना. चालतं का तिथं लावतो.
जस्ट आता आम्ही निघालो नाश्ता बिष्टा करून मानगाववरून. तो आता पुढे गरमी भरपूर वाढली आहे. गरमी खूप आहे रोडवर. तुला गोळीचं नाव सांगितलं. हां तो मानगाव आम्ही आता क्रॉस करतो ना, भरपूर गर्दी आहे. बघत असाल बघा खूप जाम आहे. ज्या करायला गर्दी बघत असाल गावी जायला भरपूर गर्दी. आज तरी तो रविवार असल्यामुळे गर्दी आहे आणि प्लस मुंबईला यायला पण गर्दी आहे थोडी. तो काय बघा मुंबईला जाताना पण गर्दी बघा किती आहे. म्हणजे ये जा करायला पण गर्दी आहे. नानोरीमध्ये आपण आता क्रॉस केला. आता इंदापूर येईल. आपण तर स्लो जाणार, जास्त घाई नाही करणार. आरामात जायचं, आरामात पोचू. आता 10 साडेबारा म्हणजे 1 पर्यंत पोचू आपण घरी. जाम झालं. आपण आता इंदापूरमध्ये फायनल 91 किलोमीटर आहे.
गाडी जायला गर्दी नाही. काय समजत नाही ना बघ, गाड्याच बघ ना किती जाम आहे रस्ता. चार 5 किलोमीटरपेक्षाही जाम आहे. खराब निघाला. 1 किलोमीटरपर्यंत रस्ता खराब निघाला. आणि 1 किलोमीटरपर्यंत रस्ता खराब आहे. तोच हा उरण डायरेक्ट जातो. हा उलवी हा आपल्या एअरपोर्ट साईडला रोड जातो. आणि पनवेलमध्येच आपण उलटा बेटर आहे उलटा फिरायला जायचं. नवीन एरिया बघ एवढे नवीन एरियात बघ. इथे रूम बांधतोय आपल्या गावसारखंच असतं. लांब नाही.